नमस्कार, लोकआस्था न्यूजच्या वेगवान घडामोडीमध्ये आपलं स्वागत। पाहूया विशेष बातमीपत्र। संतोष देशमुख हत्या प्रकरणात नागरिकांनी सरकारवर विश्वास ठेवला पाहिजे, अशोक चव्हाण। आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सर्व नागरिकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या। शिवरायांचे विचार सर्वांनी आपल्या आचरणामध्ये आणावे, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कळेल असे सांगितले। पुढे ते म्हणाले की राज्य सरकारने संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही आरोपींना अटक केली असून लवकरच निर्णय लागेल, त्यामुळे नागरिकांनी सरकारवर विश्वास ठेवावा असे अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले। आपण शिवजयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करत आहोत। हा जनमताचा कौल घेऊन भाजप युतीचे सरकार महाराष्ट्रामध्ये आरूढ झालेलं आहे। एक उत्साहाचं वातावरण आपण पाहता की आज मोठ्या प्रमाणावर सर्व माझे भाजपचे सहकारी आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याकरता सर्व एकत्र आहोत। शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण देशात, महाराष्ट्रात विशेषतः आणि संपूर्ण जगामध्ये साजरी होत आहे आणि त्यामुळे महाराजांना मानणारा, त्यांच्यावर श्रद्धा ठेवणारा असंख्य लाखो हजारो लोक, कोटी लोक आहेत जे त्यांच्याकडून ऊर्जा घेतात। त्यांनी केलेली कामं आणि त्यांनी सामाजिक सलोखा राखण्याकरता केलेले प्रयत्न आणि त्यांची शौर्य गाथा ही सर्वांना माहिती आहे आणि त्यामुळे नेहमी त्यांची आठवण सर्वांना राहावी आणि त्यांचं अनुकरण करूनच आगामी काळात वाटचाल करावी ही सर्वांची भावना आहे। राज्य सरकारकडनं माजी आमदार व माजी खासदारांची सुरक्षा केली, त्याच्यामध्ये मला यातली काही माहीत नाही। साहेब, मस्साजोगचे ग्रामस्थ 25 तारखेपासून अन्नत्याग आंदोलनाच्या पवित्रात आहेत, कारण संतोष देशमुखांच्या हत्येला 74-75 दिवस उलटूनही न्याय मिळत नाही। असे सरकारने SIT स्थापन केलेली आहे, कारवाई होत आहे, मोठ्या प्रमाणावर अरेस्ट पण झालेले आहेत। तर मला वाटतं की त्या लोकांनी थोडा धीर धरला पाहिजे आणि आंदोलन करण्यापेक्षा सरकारवर विश्वास ठेवला पाहिजे।